मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्यासोबत आहेत। साहेब, आज शासकीय महापूजा पार पडलेली आहे। काय मागणं मागितलंय, काय साकडं घातलंय पांडुरंगाकडे? तुम्ही तिसऱ्यांदा ही पूजा काय मागायचं? पांडुरंगाला माहिती आहे सगळं। मी नेहमी मागत असतो जनतेसाठी, बळीराजाला सुखी होऊ दे, त्याच्या जीवनात सुखाचे समृद्धीचे दिवस येऊ दे, चांगला पाऊस होऊ दे, चांगलं पीक येऊ दे, त्याची समृद्धी होऊ दे आणि त्याचबरोबर या राज्यातली जनता सुखी होऊ दे। या राज्यातला प्रत्येक घटक, शेतकरी असेल, कष्टकरी, वारकरी, कामगार, माता भगिनी, माझे ज्येष्ठ युवा, सर्व क्षेत्रातले सर्व लोक, त्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस, सुखाचे, समाधानाचे, आनंदाचे पांडुरंगाने आणावे, एवढीच। सर, तुम्ही ऐन वारीमध्ये खूप चांगली मोठी घोषणा केली वारकऱ्यांसाठी, सोबतच लाडकी बहीण ही योजना आहेच, पण वारकरी पेन्शन योजना सुद्धा आहे। त्याबाबत काय सांगाल? ही अनोखी भेट देताय आषाढी एकादशी निमित्त। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि ती सर्व बहिणींना, माझ्या भगिनींना त्याचा लाभ होईल। आपलं कुटुंब, त्याचं जो गाडा हाकण्याचं काम माझ्या बहिणी करतात, त्यांना एक आधार मिळेल आणि त्याचबरोबर युवकांना देखील दर महिन्याला आज स्टायपेंड देण्याचा निर्णय आम्ही घेतला। म्हणजे प्रशिक्षण भत्ता, त्यांनाही चांगल्या ठिकाणी नोकऱ्या लागतील, त्यांच्या हाताला काम मिळेल, रोजगार मिळेल, स्वयंरोजगार मिळेल। शेतकऱ्यांना देखील आम्ही सवलत दिली वीज पंपामध्ये आणि महिलांना देखील अनेक योजना आम्ही केलेल्या आहेत। त्यामुळे या राज्यातल्या सर्व घटकांना डोळ्यासमोर ठेवून आम्ही निर्णय घेतला आहे। नक्की याचा फायदा सर्वसामान्य लोकांना होईल, त्यांचं जीवन सुखकर आणि समृद्ध, समाधानी होण्यासाठीच हा निर्णय आम्ही घेतलेला आहे। येणारा काळ महायुतीच्या सत्तेचा असावा असं साकडं घातलंय का पांडुरंगाला? महायुती काम करते आहे। गेल्या 2 वर्षामध्ये राज्यामध्ये एवढे प्रकल्प आपण केले आणि जे बंद पडलेले प्रकल्प सुरू केले, चालना दिली, नवीन प्रकल्पांना सुरुवात केली। या राज्याचा सर्वांगीण विकास करण्याचं काम 2 वर्षात केलं। अतिशय कमी कालावधीमध्ये खूप मोठं काम करण्याचा प्रयत्न पांडुरंगाच्या कृपेने केला। कल्याणकारी योजना आम्ही आणल्या आणि त्यामध्ये सर्व घटकांना आम्ही न्याय दिला आहे। त्यामुळे काम करणारं सरकार महायुतीचं पुन्हा लोक निवडून देतील। पांडुरंगाच्या आशीर्वादाने पुन्हा महायुतीचं सरकार येईल। सर, शेवटचा प्रश्न, टोकन दर्शनासाठीची मागणी केली जाते, तुम्ही त्याबाबतची म्हणजे एक भेट तर वारकऱ्यांना दिली आहे पेन्शन रूपाने, ही दुसरी भेट पण टोकन दर्शनाची देणार आहात का? त्याच्याबद्दल मी बोलणार आहे आता। त्याच्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनुसार येणारा काळ हा महायुतीच्या सत्तेचाच असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेलाच आहे। तसं साकडं सुद्धा पांडुरंगाच्या चरणी आपण घातलेलं आहे। बळीराजाला सुखी ठेव आणि महाराष्ट्रातली एकता ही अखंडित ठेव असं सुद्धा साकडं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पांडुरंगाच्या चरणी घातलेलं आहे। कॅमेरामन अभिजितसह मनश्री पाठक, TV9 मराठी, पंढरपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।